कोल्हापूर शहरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला आणि अपघात झालाय। या अपघातामध्ये 6 जण स्लॅब खाली अडकलेले होते। त्यापैकी 5 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं, मात्र एकाचा स्लॅब खाली सापडून मृत्यू झालाय। रात्रीच्या अंधारामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचं स्लॅब टाकण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। तर 5 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे, मात्र एकाचा या स्लॅब खाली अडकून मृत्यू झालाय। 6 जण अडकलेले आहेत। दोघांनी उड्या मारल्यावरून आणि 4 जणांना बाहेर काढलं। त्यातला एक दगावला आणि स्लॅब सपत झालेला, सुट्टी होणार होती आमची। 2 पोत्याचं कॉन्क्रीट लागत होतं, तेवढ्यात ते मागून सगळंच पडत आलं। काय कारण दिसलं? काय कल्पना नाही आम्हाला। किती वाजता टाकायला सुरुवात केली होती? साधारण किती वेळ तुम्ही टाकत होता आणि कधी? 1:45 वाजता आम्ही कॉन्क्रीट चालू केलेलं, ते साधारण 9:15 पर्यंत सपत आलं। शेवट पायातच आम्ही कॉन्क्रीट ओतत होतो, त्यावेळेस ते मागणं आवाज आल्यानंतर लोकांनी उड्या मारल्या। ज्यांचे पाय अडकले ते खाली 4 जण थांबलेत आणि बाकीचे 2 वरनं उड्या मारलेले ते CPR ला पाठवलेत।